शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात नागपुरात जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तसेच नाबार्डच्या अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक 30 जून पूर्वी राज्य सरकारला कर्जमाफी संदर्भात अहवाल देणार आहे। राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठीच्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या ठळक बातम्या। शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट आली आहे। सर्व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। ई-पीक पाहणीची नोंद न केल्यास विसरावे लागेल अनुदान। 24 जानेवारी ई-पीक पाहणी करण्याची अंतिम मुदत। यावर्षीच्या रब्बी हंगामातील शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणी नोंद करणे आवश्यक आहे। लाडक्या बहिणींना आगाऊ रक्कम देण्यास निवडणूक आयोगाची मनाई। नवीन लाभार्थीही निवडता येणार नाहीत। लाडक्या बहिणींना डिसेंबरचे 1500 रुपये देण्यास मात्र परवानगी। अनुदान रखडल्याने शेतकरी झाले त्रस्त। शेतकऱ्यांना निधी मिळेच ना। कृषी विभागावर 12,500 कोटींचे आहे दायित्व। शासनाच्या विविध योजनेचे अनुदान अजूनपर्यंत शेतकऱ्यांना मिळाले नाही। सोयाबीनला उठाव, पहिल्यांदाच दरात आली चमक। नाफेडकर ही शेतकऱ्यांचा वाढता कल। तेल उद्योगाकडून सोयाबीनची मागणी वाढल्याने अनेक जिल्ह्यातील सोयाबीनच्या सरासरी दर पोहोचला आहे 4,900 रुपयावर। 11,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर 277 कोटींची FRP झाली जमा। बीड जिल्ह्यामध्ये साखर कारखान्यांनी चालू ऊसाचा गाळप हंगामाला वेग वाढविला असून शेतकऱ्यांच्या ऊसाला रास्त भाव देण्यात येत आहे। शेतकऱ्यांचे पांढरे सोने जाते व्यापाऱ्यांच्या घशात। सरकारी खरेदीला विलंब झाल्याने अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी CCIच्या जाचक अटीमुळे खासगी बाजारामध्ये कापसाची विक्री करत आहे। महागाईचा संक्रांत, तिळाच्या किमतीमध्ये 20% झाली वाढ। नवीन वर्षातील पहिला सण मकर संक्रांत, खरेदीचा गोडवा महागला असून नागरिकांच्या बसना किसाला झळ। प्रधानमंत्री घरकुल लाभार्थ्यांना सोलर ऊर्जेचा मिळणार पुशबॅक। केंद्राकडून प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेमध्ये आपल्या घरावर सौर ऊर्जा बसवण्यासाठी लाभार्थ्यांना अतिरिक्त 15,000 रुपयांचे अनुदान मिळणार आहे। कांदा दरामध्ये घसरण सुरू, कांदा उत्पादक आले संकटात। बांगलादेशाने कांदा निर्यात बंद लावल्याने देशांतर्गत कांद्याच्या दरामध्ये घसरण झाली आहे। नाशिक येथे लासलगाव बाजारामध्ये कांद्याला मिळत आहे 2,000 रुपयांचा प्रति क्विंटलचा दर। आता वीज कनेक्शन मिळणार झटपट। महाराष्ट्र विद्युत आयोगाच्या कार्यपद्धतीमध्ये बदल करण्यात आला असून लाभार्थ्यांना आता वीज कनेक्शनसाठी वाट पाहावी लागणार नाही। 1.5 महिन्याचे काकडी पीक फायद्याचे। जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यामध्ये लागवड करून अल्प कालावधीमध्ये काकडीचे पीक येत असल्याकारणाने काकडीला दरही चांगला मिळत आहे। AI सेन्सर रोबोटिक्सचा शेतामध्ये थेट घेता येणार आता अनुभव। शेती क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढवता येणार आहे। AI व सेन्सर रोबोटिक्सद्वारे पिकांच्या वाढीस व रोगप्रतिकार शैलींना मदत मिळणार। नवीन वर्षात चांदी 19 तर सोने 2,500 रुपयांनी वाढले। सध्या बाजारामध्ये सोन्याचा दर 1,40,600 रुपये प्रति तोळ्यावर पोहोचला आहे। PM किसान योजनेची वेबसाईट झाली बंद, शेतकरी झाले त्रस्त। योजनेचे हप्ते मिळणे बंद। शेतकऱ्यांना ई-KYC करताना अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे। केळी उत्पादकावर नुकसानीचा संक्रांत, कडाक्याच्या थंडीने केळीवर चिलिंगचा प्रादुर्भाव। यावर्षी झालेल्या वातावरणातील बदलामुळे तसेच कडाक्याच्या थंडीमुळे केळीवर विविध रोगाचा प्रादुर्भाव होत आहे। वाढती थंडी गहू हरभरा पिकांना पोषक, मात्र द्राक्षांना हानिकारक। यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे। ही थंडी काही पिकांना पोषक तर काही पिकांना रोगीट आहे। 1.37 लाखांचा खर्च केला आणि हाती आले फक्त 8,000 रुपये। कांद्याने काढले शेतकऱ्यांच्या डोळ्यातून पाणी। मजुरांचा अभाव आणि वाढलेले उत्पादन खर्च यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात। सरकारचे 8 कोटी रुपये मंजूर, पण 669 शेतकऱ्यांचे अनुदान अजूनही कागदावरच। सोयगाव तालुक्यातील अतिवृष्टीने खचलेल्या विहिरींच्या मदतीने अजून शेतकऱ्यांना मिळत नसल्या कारणाने शेतकरी वैतागले। शेतकऱ्यांसाठीच्या अतिशय महत्त्वाच्या अशा ह्या बातम्या होत्या। व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूया उद्याला नवीन बातम्यामध्ये। तोपर्यंत धन्यवाद।